नमस्कार. स्वागत आहे. धन्यवाद. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली आयोजित आंतरजाल उपक्रमांतर्गत आजचे 15वे पुष्प विणण्यासाठी एक नवोपक्रमशील शिक्षिका, आनंददायी शिक्षण देणाऱ्या अशा आदरणीय अनुजा चव्हाण मॅडम आज आपल्या इथं उपस्थित आहेत. त्या आपल्या विद्यार्थ्यांशी पद्य विभागातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच काव्य सौंदर्य आणि रसग्रहण या विषयावर संवाद साधणार आहेत. तसेच पार्वती खेमचंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्या मंदिर ताकारी या प्रशालेच्या पर्यवेक्षिका आदरणीय सौ भाग्यश्री तावरे मॅडम याही आज उपस्थित आहेत. या दोन्ही अतिथींचं मी सौ वैशाली आडमुठे प्रशालेच्या वतीने, शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री कदम सर, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. सर्वप्रथम सन्माननीय अनुजा मॅडम यांच्या कार्याची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊयात. त्यांच्या परिचयातून मी आदरणीय तावरे मॅडम यांना निमंत्रित करते की त्यांनी आदरणीय अनुजा मॅडम यांचा परिचय करून द्यावा. आदरणीय भाग्यश्री तावरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. आज आपण या ठिकाणी यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगलीच्या वतीने सौ वैशाली आडमुटे मॅडम यांनी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अनेक उपक्रमांचे सादरीकरण केलेले आहे आणि त्यापैकीच आज आपण लेखिका आपल्या भेटीला असे उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत. त्यापैकीच आज या उपक्रमामध्ये आपण उपस्थित आहात. तर बघा, आपण काही माणसांचं नाव हाच त्यांचा परिचय असतो, कारण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिघच तेवढा मोठा असतो. तरीही पाहुण्यांचा परिचय हा एक औपचारिक टप्पा पार पाडायचा असतो आणि तो टप्पा पार पाडण्यासाठी मी आपला परिचय करून देत आहे. आपल्या आजच्या पाहुण्या ज्या आहेत त्यांचं नाव श्रीमती अनुजा प्रकाश चव्हाण. त्या MA BEd, त्यांनी DSM व PhD एंट्रन्स पूर्ण केलेली आहे. एकूण त्यांची सेवा 30 वर्षाची झालेली आहे. सध्या त्या चारकोप गाव मनपा मराठी शाळा कांदिवली या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी नवोपक्रम शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या या उपक्रमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या अध्यापनामध्ये वापर करतात. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन पुणे अभ्यासक्रम निर्मितीच्या त्या सदस्य आहेत. बालभारती पुणेच्याही त्या सदस्य आहेत. महाराष्ट्र मुक्त विद्यालय या विद्यालयाच्याही त्या सदस्य आहेत. शिक्षणाची वारी या उपक्रमातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर आनंददायी अध्यापन व्हावं यासाठी त्या बाहुल्यांचा नाट्यप्रयोगही सादर करतात आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना लोकसत्ता यशस्वी भव या सदरातून मराठी विषयाचे मार्गदर्शनही त्या करतात. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेचेही विशेष मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केलेले आहे. ब्रिटिश कौन्सिल, गणित संबोध, नॅशनल सायन्स काँग्रेस फॉर चिल्ड्रन अशा विविध राज्यस्तरीय ठिकाणी त्यांनी विशेष पर्सन म्हणून काम केलेले आहे. त्याचबरोबर विविध राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्येही त्या कार्यरत आहेत. गरजू विविध संस्थांमार्फत त्यांनी स्वखर्चाने मदत केलेली आहे. त्याचबरोबर मोखाडा आदिवासी आश्रम शाळांना शालोपयोगी वस्तू व पुस्तकांचे वाटप करतात. हा बोला सर. सामाजिक ज्वलंत विषयावर सादरीकरण करून समाज प्रबोधन करतात. त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त लोकांनाही त्या उत्तम असं समुपदेशन करून मदत करण्याचं कार्य करतात आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन या कार्यक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अशा ह्या आपल्या आजच्या पाहुण्या आहेत. त्यांना विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. सन 2017-18 साली त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून राज्य पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर सेंटर फॉर टीचिंग अकॉर्डिटेशन यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या टीचिंग प्रोफेशनल ऑलिम्पियाड या स्पर्धेत 2018-19 या वर्षात देशात त्या प्रथम आल्याबद्दल दुबई येथील प्रसिद्ध क्रिकेटपटू
ब्रॉयल लारा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच ग्लोबल एज्युकेशन स्किल फ्रॉम आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसंवाद या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी रिलायन्स आणि वर्की फाउंडेशन यांच्यातर्फे निमंत्रित 10,000 स्पर्धकांमधून आपल्या भारतातील एकूण 15 शिक्षकांमधून त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कारही त्यांना 2009-10 साली मिळालेला आहे. त्याचबरोबर 2010 ते 17 डॉक्टर राधाकृष्णन इंटरनॅशनल मेमोरियल अवॉर्डही त्यांना मिळालेला आहे. आणि सुवर्ण पदक सन्मानित प्रसिद्ध साहित्यिका सन्माननीय विजयताई वाड यांच्या हस्ते मुलींच्या शिक्षणातील भरीव कार्यासाठी त्यांना सावित्रीच्या लेखी हाही पुरस्कार मिळालेला आहे. कृती संशोधन, शैक्षणिक लेखन यासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा आयोजन व त्या ठिकाणी त्यांचा सहभाग असतो. यासह अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अशा अनेक पुरस्कारांनी प्राप्त झालेल्या पाहुण्या आज आपणाला या ठिकाणी लाभलेल्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. माझे एक सहकारी शिक्षक पण इथे आलेले आहेत, कुंभार सर म्हणून, तर ते एक आहेत जॉईन. धन्यवाद मॅडम. आपले जे सहकारी आहेत उपस्थित आदरणीय लक्ष्मण कुंभार सर, त्यांचं सुद्धा मी आमची प्रशाला यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर या प्रशालेच्या वतीने हार्दिक स्वागत करते. थँक्यू मॅडम. धन्यवाद कुंभार सर. तुम्ही आजच्या या सेशनला सांगली जिल्ह्यातर्फे जे आयोजित केलेलं आहे त्याला तुम्ही उपस्थित राहिला. आपल्याला सांगायला आनंद होईल की कुंभार सर हे विद्या परिषद पुणे SCRT जी आपली आहे तिथे शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचं संपूर्ण लेखन परीक्षा परिषदेवरती आहेत. त्याचप्रमाणे स्कॉलरशिपचे पेपर सेटिंग वगैरे या सगळ्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. असेच एक उपक्रमशील शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे विविध पुरस्कार प्राप्त राज्यस्तरीय प्रशिक्षणांमध्ये साधन व्यक्ती म्हणून काम केलेलं आहे, सुलभक म्हणून काम केलेलं आहे आणि शिष्यवृत्ती गणित, मराठी आणि बुद्धिमत्ता तिन्ही विषयांवरती प्रभुत्व असलेले असे शिक्षक. आणि आता सध्या सपोर्ट टू स्टेट हा आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो उपक्रम चालू आहे, शाळा बंद पण शिक्षण चालू, या सगळ्या उपक्रमामध्ये आम्ही तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतो आहोत. मॅडम कुंभार सर आपलं स्वागत. यानंतर एक नवोपक्रमशील आणि एक आदर्श शिक्षिका, आत्ताच आपण त्यांचा परिचय जाणून घेतला, अशा ह्या सन्माननीय अनुजा चव्हाण मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पद्य विभागातील महत्वाचा भाग म्हणजे काव्य सौंदर्य आणि रसग्रहण या विषयावर व्यक्त व्हावं. आदरणीय अनुजा मॅडम. नमस्कार वैशाली मॅडम आणि तावरे मॅडम, आपण मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल सांगली संपूर्ण जिल्ह्यातर्फे तुमचे मी आभार मानते. खर तर उपस्थित विद्यार्थी मित्रांसाठी चाललेला हा सारा खटाटो, आज शाळा बंद पण शिक्षण सुरू, की कुठेही शिक्षणाचा प्रवाह या एवढ्या वैश्विक महामारीच्या काळातही आपण थांबवलेला नाहीये. तर इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगू इच्छिन की तुमचं हे 10वीचं वर्ष आहे आणि या संकटग्रस्त अशा किंवा ज्याला आपण एक हुका वर्ड म्हणतो की या जगामध्ये एक वेगळंच जग आहे. आता तुम्ही कुमार भारतीचा पाठ शिकताय, बरोबर, कुमार भारती पुस्तक अभ्यासताय, पण कुमार भारती अभ्यासत असतानाच कोरोना भारतीचे पण धडे घेतोय आपण, नाही का? म्हणजे अगदी 6 महिने आपण आपली पूर्ण जीवनशैली बदलून टाकलेली आहे. हे जीवनशैली बदलत असताना अनेकदा आपल्या मनावरती काही दडपण आली, कधीतरी वाटलं अरे हे माझ्याच वेळे का व्हावं, मी 10वीला आलो. मग घराघरातून पालकांचं सुद्धा तेच बोलणं, तुम्हाला सुद्धा कुठेतरी एक मनावरती ते दडपण की कसा होणार अभ्यास, 10वीचं वर्ष सगळं अनिश्चित आहे, संघर्षमय आहे. अशा या परिस्थितीमध्ये तुमच्यापर्यंत शिक्षणाची ही गंगा पोहोचण्यासाठी तुमचे सारे शिक्षक, महाराष्ट्र शासन, जिल्हा पातळीवर, ग्राम पातळीवर सगळीकडे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काही होत आहे
आणि आज आपण अशा एका व्यासपीठावरती येऊन पोहोचलेले आहोत की ते व्यासपीठ हे व्हर्च्युअल आहे, हे आभासी आहे. आज तुम्ही सांगलीमध्ये आहात, मी मुंबईमध्ये आहे, पण आपल्याला जोडणारा एक अतिशय सुंदर असा दुवा, आणि तो दुवा म्हणजेच आंतरजाल, की ज्यामुळे आपण जवळ आलो. जरी फिजिकली नाही जवळ आलो, पण आज आपण एकमेकांना पाहू शकतो आहे, एकमेकांना अनुभवू शकतो आहोत. याचं कारण हे आंतरजाल. म्हणजे जर डिजिटल भारत ही संकल्पना 5 वर्षापूर्वी आलीच नसती तर आज काय झालं असतं या शिक्षणाचं, हा विचार केला तरी भयावह परिस्थिती आपल्या लक्षात येते. निदान आज 50% मुलं तरी या प्रवाहामध्ये आहेत. अगदीच ज्यांच्याकडे काही नाही आहेत साधनं आंतरजालावरती उपस्थित राहण्याची, त्यांच्यासाठी ही वेगळी सोय आहे. पण जे 50%, 75% मुलं आज ह्या शिक्षणाचा, ऑनलाईन शिक्षणाचा आनंद घेऊ इच्छित आहे, आणि अशांमध्ये तुम्ही सारे आहात. आज सोमवारच्या या प्रसन्न सकाळी तुम्ही सारे उपस्थित राहिलात. तुम्हा सर्वांचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन. ज्या एका भावाने आज तुम्ही इथं उपस्थित आहात, कालच विजयादशमीचा सण झाला, तो आपण साजरा केला, आणि तेव्हा मग आपण 9 दिवस जेव्हा एका शक्तीची आराधना केली, त्या शक्तीची आराधना करत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण काय मागितलं? तर आपण मागितलं की लवकर हे कोरोना रूपी संकट दूर होऊ दे. मग हे मागणं मागत असताना तुमच्या आणि माझ्या मदतीला धावून आले ते म्हणजे शब्द. त्यामुळे हे जे शब्द आहेत ना, या शब्दांमध्ये एक शक्ती असते, बरं का. मग आपल्याला 10वीला पद्य विभाग जो 16 मार्कांचा आहे, त्या 16 मार्कांमध्ये रसग्रहण आणि काव्य सौंदर्य हे शब्द जेव्हा आम्ही उच्चारतो, आम्ही तुम्हाला शिकवायला घेतो, तेव्हा तुम्हाला कुठेतरी ते अवघड वाटतं, ते कठीण आहे असं वाटतं. आणि मग परीक्षेला नेमका हा जो सुंदर सौंदर्याचा भाग आहे, साहित्यातलं सौंदर्य आहे, ते सौंदर्य आपण गमावून बसतो. पहा काय होईल. तुम्ही 10वी पर्यंत जेव्हा मराठी भाषा हा विषय म्हणून शिकत आहात, कदाचित तुम्ही 11वीला गेलात, कदाचित काय होईल, मराठी भाषा तुम्ही घेणार नाही, तुमचा संपर्क मराठी भाषेशी हा तिकडे तुटेल. आणि मग ज्या मराठी भाषेला आपण आपली मायबोली म्हणतो, त्या मायबोलीचं सौंदर्य नको का अभ्यासायला? हे मायबोलीचं सौंदर्य आपण अभ्यासलं पाहिजे. म्हणून बदललेल्या पाठ्यपुस्तकामध्ये रसग्रहण आणि काव्य सौंदर्य हे खरं तर आपण अगदी उच्चवरच्या लेव्हलला, म्हणजे जेव्हा आपण डिग्रीला वगैरे जातो, त्या डिग्रीचा अभ्यासक्रम हा आता आपण इथे पूर्ण करणार आहोत. का? कारण माझ्या मायबोलीशी असलेली माझी नाळ ही कदाचित 10वी झाल्यानंतर तुटेल. विषय आणि तुम्ही जे काही स्ट्रीम घेणार, सायन्स घ्याल, आर्ट्स घ्याल किंवा कॉमर्स घ्याल, तर तेव्हा मराठी हा विषय जर एखाद्या कॉलेजने सक्तीचा केलेला असेल तर तो अभ्यासला जाईल, पण तो विषय म्हणून अभ्यासला जाईल. तिथे भाषा म्हणून मला जेव्हा तिचं सौंदर्य अनुभवायचं आहे, तेव्हा मात्र मग कुठेतरी आपण तोकडे पडतो का? त्या शब्दांमध्ये ताकद नाही का? असा भाव निर्माण होतो. आणि मग त्या साहित्याचा जो आनंद आहे, तो जो वाचनानंद आहे ना, त्याच्यापासून आम्ही मुक्तो, आणि मग साध्या सोप्या गोष्टी आम्हाला कठीण वाटायला लागतात. तेव्हा कठीण असं काहीच नाही. पहा, कवितेचं आणि आपलं नातं हे खरं तर आईच्या गर्भात असल्यापासूनच ते नातं जुळतं. अगदी तेव्हाच आपल्याला ते शब्द ऐकायला येतात, पण त्या शब्दांना तेव्हा स्वतःचं रूप नसतं. जेव्हा बाळाचा जन्म होतो, त्या बाळाला मग जेव्हा बाळाशी आई बोलते, बाळाला काही कळत नसतं, पण आई जी बडबड गीतं तिला शिकवते ना, वर्ष 1 ते 5 पर्यंत किंवा 1 ते 4 पर्यंत, ह्या बडबड गीतामध्ये सुद्धा एक शक्ती आहे. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं म्हणत असताना माहित नाही त्या बाळाला नेमके त्या शब्दांचे अर्थ कळतात का, पण ते बाळ तेव्हा मान डोलावतं, ते तेव्हा नाचतं.
बरोबर की नाही? म्हणजे ह्या बडबड गीतापासून आपला प्रवास सुरू होतो. मग आपण बालवाडीत जातो, तिथे परत आणखीन वेगळी बडबड गीतं असतात. मग हळूहळू पहिली, दुसरी, तिसरी तिथे काय होतं, बालगीतं असतात. बरोबर ना? ही बालगीतं आपण मग पुस्तकातून अभ्यासतो. काही बालगीतं गाण्यांच्या रूपामध्ये आहेत, त्या कॅसेटद्वारे आपण ऐकतो. अशा पद्धतीने एक एक टप्पा पार करत मग जिथे आपल्याला अर्थ समजत नव्हता तो अर्थ आता आम्हाला हळूहळू समजायला लागतो. मग येरे येरे पावसा म्हटल्यानंतर ती पाऊस ही संकल्पना काय आहे? नुसतं पाऊस म्हटलं तर त्या शब्दामध्ये जी ताकद आहे ना, ती शब्दातली ताकद मग आमच्या लक्षात येते. आणि मग ये ग सरी माझं मडकं भरी, सर आली धावून मडकं गेलं वाहून. किती सोपी आणि सुलभ अशी ही कविता आहे. आणि ही कविता मग आम्हाला तशीच्या तशी आवडू लागते, ती आम्हाला समजते. मग इकडे जी शब्दाची शक्ती आहे त्या शब्दाच्या शक्तीकडे आम्ही जातो. ती शब्दाची शक्ती आहे अभिधा. पहा, हा भाग रसग्रहण आणि काव्य सौंदर्याच्या दृष्टीने समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मग अभिधा म्हणजे काय? तर जे मी वाचल्यानंतर अगदी सहज मला आवडलं, मला पटलं, मला त्याच्यातला अर्थ कळून आला. येरे येरे पावसा म्हटल्यानंतर पावसासाठी असलेलं हे गाणं आहे. पावसालाही लहान बाळ बोलवत आहेत हे मला पटकन कळलं. म्हणजे वाचलं आणि मला कळलं. ज्याला तुम्ही म्हणता सरळ अर्थ वाचल्यानंतर वाचकांच्या, रसिकांच्या मनापर्यंत सहजपणे, साधेपणाने शब्दांच्या त्या अभिधा ह्या ताकदीतून, ह्या शक्तीतून पोहोचलेला अर्थ, त्यालाच आपण म्हणायचं वाच्यार्थ. येते लक्षात तुमच्या? म्हणजे मग आपल्या पाठ्यक्रमामध्ये जेव्हा आपण पहिलीपासून आतापर्यंत कविता शिकत आलो, तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या अगदी कविता साध्या सोप्या होत्या, वाचल्या की आपल्याला कळत होत्या. पण जसं जसं आपण 8वी, 9वी आणि आता 10वी पर्यंत आलो, तेव्हा मग त्या प्रत्येक कवितेमध्ये वापरलेल्या काही शब्दांना स्वतःचे असे अर्थ आहेत. आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा असं म्हणताना काय अभिप्रेत आहे तिथे जगदीश ठेबुडकरांना? तिथे श्रमशक्तीचं मोल त्यांनी सांगितलेलं आहेच, पण त्या श्रमशक्तीच्या मोलाबरोबर स्वातंत्र्य छान असतं. प्रत्येकाला स्वातंत्र्य आवश्यक आहे, पण त्या स्वातंत्र्य या शब्दाच्या पलीकडचा जो अर्थ आहे, वाच्यार्थ्या पलीकडचा अर्थ. स्वातंत्र्याचा अर्थ काय? स्वतंत्रता. मला हवं तसं, पण मला हवं तसं वागताना त्याच्या मध्ये काहीतरी आहे. ते मधलं अवकाश कवीने भरून काढलेलं आहे. ते मधलं अवकाश जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं, तिथे काहीतरी कवीला तुम्हाला सुचवायचं आहे. ते सुचवणं, ते निवेदन, ती सूचना, त्या सूचनेला मग आपण काय म्हणतो? लक्षार्थ. आणि हा जो लक्षार्थ प्राप्त करून देणारी शब्दांची शक्ती आहे, त्यालाच काय म्हणायचं? लक्षणा. येतंय का लक्षात तुमच्या? त्यामुळे अर्थ प्रकट करण्याची ताकद, ते काव्य आपल्याला आपल्या मनावरती जेव्हा प्रभाव पाडतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कुठली तुम्ही काव्य घ्या, साधं जयोस्तुते हे महन्मंगल गीत घेतलं तरी सुद्धा ते गीत वाचताना स्वतंत्रते भगवते त्वामहम यशोयुताम वंदे. ती भगवती म्हणजे कोण आहे? तर ती भगवती म्हणजे आपल्या आतमध्ये, आपल्या जन्मापासून असलेली कुंडलिनी शक्ती. लक्षात घ्या. आणि जेव्हा त्या कुंडलिनी शक्तीलाच भारत मातेचं रूप येतं, तेव्हा ती भारत ही माझी माता आहे, ती माझी आई आहे. त्या देशप्रेमाचं तिकडे महन्मंगल स्तोत्र हे आपल्या नसानसात भिनतं. तेव्हा तिथे वाच्यार्था पलीकडचा जो अर्थ आहे त्याला म्हणायचं लक्षार्थ. आता अजून मी तुम्हाला काही अशी उदाहरणं सांगते. बघा, अभिधा याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते.
ज्या ओळींचा अर्थ आपल्याला सहज कळतो. उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा म्हणता आज मी हत्ती पाहिला, आज मी गुलाबाचं फूल पाहिलं, किंवा ते गुलाबाचं फूल किती मोहक आहे, तुमच्या डोळ्यांसमोर काय येणार? हत्ती पाहिला असं म्हणताना हत्तीच येणार. समोरच्याला जेव्हा तुम्ही हे सांगता तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर पण हत्ती हीच प्रतिमा उभी राहणार. बरोबर आहे? तसंच गुलाबाचं फूल पाहिलं असं म्हणताना ते गुलाबाचं फूलच डोळ्यांसमोर येणार. आणि मग हा जो सरळ अर्थ आहे त्याला आपण म्हणतो अभिधा. लक्षात येते? पण आता एक वाक्य मी तुम्हाला असं सांगते, पहा, वाक्य नीट ऐका हा. भुंकणारे कुत्रे चावत नाहीत. काय सांगितलं मी वाक्य? भुंकणारे कुत्रे चावत नाही. याचा अर्थ काय? साधा अर्थ काढला तर साधा भुंकणारा कुत्रा चावतोच असं नाही. आपण पाहतो भुंकणारा प्रत्येक वेळी रस्त्याने जाणारा अनोळखी माणूस दिसला की कुत्रा भुंकतो. पण याच्या मधला जर अर्थ आपल्याला घ्यायचा असेल तर भुंकणारे म्हणजे सारखे ओरडणारे, सारखे वसावसा करणारी अशी माणसं या अर्थानं हा जर आपण अर्थ काढला तर तिकडे तो अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवणारी शब्दांची शक्ती येते, लक्षणा येते. अर्थात तुमच्या लक्षात येते? आता आपण वळूया व्यंजना. तर व्यंजना ही शक्ती काय आहे बघा. आणि व्यंजना या शक्तीतून कुठला अर्थ आपल्याकडे पोहोचतो तर तो व्यंगार्थ. उदाहरणार्थ मी जेव्हा म्हणते घड्याळामध्ये 5 वाजले, पहा, जेव्हा मी म्हणते घड्याळात 5 वाजले तेव्हा त्याच्यातून किती वेगळे वेगळे अर्थ येतात. एकतर 5 वाजले म्हटल्यानंतर एखादी आजी आजोबा असतील तर त्यांची फिरायला जाण्याची वेळ असेल, बरोबर की नाही? किंवा 5 वाजले चहाची वेळ झाली असेल, 5 वाजले शाळा सुटण्याची वेळ झाली असेल. म्हणजे एकाच या वाक्यातून माझ्यापर्यंत पोहोचणारे अनेक अर्थ वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा अर्थ प्राप्त करून देणारी शब्दांची ती जी शक्ती आहे तिला म्हणायचं व्यंजना. ह्या तीनही शक्ती आपल्याला रसग्रहण आणि काव्य सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. तेव्हा वाच्यार्थापलीकडे असतो तो लक्षार्थ. एकाच शब्दातून अनेक अर्थ सूचित करणारे शब्द कधी कधी कवितेत वापरले जातात, किंवा कवितेत अशा काही प्रतिमा येतात की त्या प्रतिमा वेगळ्या वेळी वेगळ्या परिस्थितीत वेगळे अर्थ आपल्याला प्राप्त करून देतात, तेव्हा त्यांना म्हणायचं व्यंगार्थ. त्यामुळे ह्या तीनही शक्ती काव्य सौंदर्याच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आता मग जेव्हा मला रसग्रहण हा भाग शिकायचा आहे तेव्हा 9वी मध्ये आपण स्थायी भाव म्हणजे काय, जेव्हा रसग्रहण आणि 9 रस साहित्यातले आपण शिकलो 9वी मध्ये, तेव्हा आपण पाहिलं की स्थायी भाव म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, माणूस हा संवेदनशील प्राणी आहे, बरोबर ना? तुम्हा आम्हा प्रत्येकाला मन आहे. प्रत्येक मनाच्या मग कुठली घटना घडली तर आपल्या मनावरती काही विचारांचे तरंग उमटत असतात. हे जे विचारांचे तरंग असतात ना, हे प्रत्येकाच्या मनामध्ये सुप्त अवस्थेत असतात. जेव्हा अशी एखादी घटना घडते, असा एखादा प्रसंग घडतो, तेव्हा सुप्त असलेले हे मनातले भाव जागरूक होतात. येतंय लक्षात तुमच्या? आणि त्या सुप्त भावांनाच मग आपण काय म्हणतो, स्थायी भाव. आता पहा, कधी कधी काय होतं, एखादं साहित्य आपण वाचतो, एखादी कविता आपण वाचतो. साधं डॉक्टर सलील कुलकर्णी यांची दमलेल्या बाबाची कहाणी आपण घेतली, ते गाणं आपण ऐकलं की नकळत बाबांच्याही डोळ्यात पाणी येतं, कारण शेवटची ओळ तशी आहे, ती मुलगी बाबांना सांगते आहे. बाबा मुलीला सांगता आहेत, कुठेतरी तिथे संवाद आहे. ते गाणं ऐकत असताना मुलीच्याही डोळ्यात पाणी येतं. म्हणजे मनामध्ये एकमेकांच्या प्रती असलेलं आपुलकीची भावना आहेच, प्रेम आहेच. पण अशी जेव्हा गाणी ऐकतो तेव्हा ती गाणी ऐकत असताना डोळ्यातून घळघळ पाणी येतं. येतंय लक्षात तुमच्या? तर म्हणजे प्रसंग उभा राहिला,
साहित्य आपण वाचतोय, एखादा सिनेमा आपण पाहतोय, डोळ्यांसमोर तसंच्या तसं चित्र उभं राहतं आणि ती त्या कवितेची ताकद आहे, ती कवीने वापरलेल्या प्रतिमांची ताकद आहे. त्यामुळे कवी ज्या ताकदीने ते लिहितात, ते लिहित असताना माझ्या मनापर्यंत त्या भावना कशा पोहोचतात, त्या भावनांचा माझ्या मनावरती कसा परिणाम होतो, त्यालाच आपण काय म्हणायचं, स्थायी भाव असं म्हणायचं. आता हे स्थायी भाव किती आहेत बघा, तर 9 आहे. रती म्हणजे प्रेम किंवा आकर्षण, उत्साह. काही काही व्यक्ती बघा पाहिलं की सतत उत्साही दिसतात, एक उसळणारं चैतन्य त्यांच्याकडे असतं, बरोबर. काही काही व्यक्ती पाहिल्या तर कायम शोक, म्हणजे जगातलं दुःख संकट जे काही आहे ते सगळं माझ्याकडेच आहे, अशाच भावाने वावरत असतात. येते लक्षात तुमच्या. तर काही काही इतके रागिष्ट असतात की आपल्याला पाहून सुद्धा भीती वाटते. म्हणजे अशी व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे की चेहऱ्याच त्यांचा बोलून जातो की ही व्यक्ती फार रागीट आहे. काही काही विनोदी स्वभावाचे असतात, तेव्हा तो स्थायी भाव हास्य असतो. काही गोष्टी भयावह असतात, तेव्हा ती भयावहता, तेव्हा तो स्थायी भाव काय असतो, भय असतो. नंतर कधी कधी कायम कंटाळा. एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात तुम्ही आलात आणि तेव्हा तुम्हाला असं कळलं असेल बघा की कायम कंटाळवाणं बोलायचं, त्याला काय म्हणायचं, जुगुप्सा. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही खोचच काढत राहायची. तर तेव्हा तो जो स्थायी भाव त्यावेळी असतो तो असतो जुगुप्सा. पण हे स्थायी भाव बघा बदलत असतात, ते कायमच राहतील, आपल्या मनावर ते कायमच प्रभाव करतील असं नाही. त्यामुळे स्थायी भाव हे कायम बदलतही असतात. ते सुप्तावस्थेत असतात तेव्हा ते शम, म्हणजे कुठल्या परिस्थितीत असतात, शांत. एखाद्या चित्राकडे पाहून कायमच शांत वाटतं. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर हे खर तर एक संत पुरुष व्यक्तिमत्व, पण त्यांना आपण माऊली म्हणतो, बरोबर. मग त्या प्रतिमेकडे ज्ञानेश्वरांचं नुसतं नाव घेतलं तरी ज्ञानेश्वर असं म्हणत नाही, ज्ञानोबा माऊलीच येतं आपल्या तोंडामध्ये. का? कारण कार्याची थोरवीच तशी आहे. लक्षात येते. किंवा तो जो शांतपणा आहे, तो शांतपणा पाहिला की आपल्यालाही वाटतं आपणही इतके शांत होऊ शकतो का. तर हे आलं शम, म्हणजे कायम शांत. परिस्थिती कुठली असू दे, उगाच आरडाओरडा न करता, उगाच संघर्ष न करता आलेली ती परिस्थिती शांतपणे हाताळणे, ती झाली शम. नंतर स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा, विनोबाजींनी म्हणून ठेवलेलं आहे गीताई माऊली माझी मध्ये. मग असं स्थितप्रज्ञ भारतामध्ये एक असं व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे, ते स्थितप्रज्ञ या शब्दाचा जर आपल्याला पुरेपूर अनुभव घ्यायचा असेल तर स्वामी विवेकानंद यांचं चरित्र वाचावं किंवा त्यांच्यावरची जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचावी. म्हणजे स्थितप्रज्ञत्व म्हणजे काय ते आपल्याला कळेल. आजपर्यंत समविचार असणारी अशी ही व्यक्ती, एक भारतातली व्यक्ती, आणि जी परदेशात जाऊन आपल्या भारत मातेचं नाव उज्ज्वल करते. असं स्थितप्रज्ञ आपल्याला होता येईल का? म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी मनामध्ये असणारे हे सुप्त भाव जेव्हा एखादं साहित्य वाचतो, एखादी कविता वाचतो, तेव्हा आपल्या उत्स्फूर्तपणे प्रकट होतात, त्याला म्हणायचं स्थायी भाव. विस्मय, एखादी आश्चर्यजनक गोष्ट आपण पाहतो तेव्हा अरे वा, हे असं का, सहज तोंडातून आपल्या निघून जातं, तो आला विस्मय. अशा पद्धतीने हे स्थायी भाव रसग्रहण आणि काव्य सौंदर्याच्या दृष्टीने प्रत्येक कवितेतून आपण अनुभवणं खूप महत्वाचं आहे. यानंतर पहा, आपण पुढच्या भागाकडे जाऊया जो तुम्हाला खूप कठीण वाटतो. आधीचे हे जे 2 भाग मी तुम्हाला सांगितले हे आपल्याला रसग्रहणाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत पहा. हे जे स्थायी भाव आता आपण पाहिले, हे जेव्हा उत्कट स्थितीला पोहोचतात
तेव्हा त्यांना आपण रस असं म्हणतो. लक्षात येतंय? खरं तर रस म्हणजे काय मित्रांनो? रस म्हणतो ना, मला या गोष्टीत रस नाही. चव, रुची, आवड, स्वाद, बरोबर? मग प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा रसगुण असतो. साधी एखादी चिंचेकडे पाहिल्यानंतर तिचा जो आंबटपणा आहे तो चेहऱ्यावरती सहज दिसतो. नाव काढलं तरी काय होतं? तोंडाला पाणी सुटायला सुरुवात होतं. म्हणजे चिंच म्हटल्यानंतर माझ्या शरीरातले सगळे रस, संवेदना, गंध, रूप, रस वाहू लागतात. तेव्हा रसाचा जो मूळ गुण आहे तो काय आहे? प्रवाहीपणा. लक्षात येतंय? रस प्रवाही आहे. मग असं पाझर फुटतो, तोंडाला पाणी सुटतं चिंच म्हटल्यानंतर सुद्धा तिथे तो आंबटपणा चेहऱ्यावर दिसतो. म्हणजे माझ्या मनातले हे भाव काय झाले? जागरूक झाले. येतंय लक्षात तुमच्या? मग असे हे स्थायी भाव उत्कट स्थितीला जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांना आपण रस असं म्हणतो. आणि रस हा प्रत्येक काव्याचा प्राण आहे, एवढं लक्षात ठेवा. शब्दांमध्ये रस असतो असं म्हणताना ते शब्द आपल्या मनाला भिडतात, आपल्या मनामध्ये विविध भावभावना निर्माण करतात. आणि प्रत्येक कवितेचा प्राण, प्रत्येक कवितेचा आत्मा म्हणजे रस. आणि अशा या रसामुळे शब्दांना जे काव्यत्व येतं, ती कविता तुम्हाला आवडते, ती कविता तुम्ही गुणगुणू लागता, ती तुम्हाला सहज पाठ होते. याचा अर्थ काय आहे? तिथे त्या कवितेमध्ये, त्या शब्दांमध्ये निश्चितच अशी ताकद आहे की ती माझ्या सुप्त भावांना जागरूक करते. साधं एखादं तुम्ही रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, कविता कधी शिकलो आहे? वाचली असेल तुम्ही, शिकला असाल, पण अजूनही ती आपल्याला पाठ आहे. किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. असं म्हणताना त्या स्त्रीला माहेरची जी सय येते, जी आठवण येते, ती तिला त्याही परिस्थितीत माहेरी घेऊन जाणार, असे रुबा निकुंबांची ही कविता आहे. येते लक्षामध्ये तुमच्या? म्हणजे काव्यत्व येण्यासाठी जे काही महत्वाचं आहे आणि कवी ते तिकडे वापरतात ते जे आहे त्यालाच म्हणायचं रस. आणि म्हणून असं म्हटलं जातं वाक्यम रसात्मकम काव्यम. लक्षात घ्या, या रसाचे प्रणेते कोण आहेत? तर नाट्यशास्त्राचे जनक म्हणजेच आपले भरतमुनी. पण भरतमुनींनी काव्यामधले 8 रस शोधून काढले बरं का. तो जो 9वा शांत रस आहे ना, तो 9वा शांत रस हा आचार्य मम्मटांनी काढला. आणि पुढे पंडित विश्वनाथांनी तो जो 9वा रस आहे शांत रस तो ग्राह्य धरला. आणि तेव्हापासून हे जे 9 रस आहेत, जे तुम्ही 9वीलाही शिकलात, ते 9 रस आपण अशा पद्धतीने मानायला लागलो आणि प्रत्यक्ष ते काव्यामध्ये अनुभवू लागलो. त्यामुळे रस म्हणजे काय हे तुम्हाला नक्की कळलं असेल. शब्दांच्या शक्ती कोणत्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे अभिधा म्हणजे काय किंवा स्थायी भाव म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीने आपण रसनिष्पत्ती कशी होते, रस कसे निर्माण होतात हे आपण पाहिलं. प्रत्येक रसाच्या ठिकाणी कुठला भाव असतो हे भाव सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे रसग्रहण करताना. त्यामुळे पाठ्यपुस्तकातलं पृष्ठ क्रमांक 96 वरती आपल्याला रसग्रहणाची संकल्पना नोट 1 दिलेली आहे. पाठ्यपुस्तक आपलं गीता आहे असं समजायचं आणि त्या पाठ्यपुस्तकाचा बारकाईनं अभ्यास करायचा. त्या पलीकडे आपल्याला काही विचारणार नाही. इतर रेफरन्स बुकही वापरायची आपल्याला गरज नाहीये, संदर्भ पुस्तकं, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाठ्यपुस्तकात रीतसर डिटेल दिलेली आहे. तर या प्रत्येक रसाच्या ठिकाणी असणारे भाव एकदा आपण नजरेखालून घालूया. ते कशासाठी? तर रसग्रहणामध्ये काव्य सौंदर्य हा भाग आहे बघा. पहिला आहे आशय सौंदर्य, मग काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. तर काव्य सौंदर्याच्या दृष्टीने
आपल्याला जेव्हा त्याच्यावरती बोलायचं असतं रसग्रहणामध्ये तर तेव्हा हे सगळे रस आणि त्याच्या मागचा भाव काय आहे तो महत्वाचा आहे. तर शृंगार रस आपल्या सर्वांना माहिती आहे की स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण, प्रेम, एखाद्या भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन यांचं साहित्यातलं जे वर्णन आहे त्याला आपण शृंगार रस असं म्हणतो. वीररस तुम्हाला माहितीये, जिथं पराक्रम आहे, शौर्य आहे, धाडस आहे, लढाऊ वृत्ती आहे, यांचं साहित्यातलं वर्णन करताना तिथं वीररस दिसतो. तर शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचं साहित्यातील वर्णन आलं की तिथं करुण रस आला. हास्य, विसंगती आहे, विनोद आहे, चेष्टा मस्करी आहे, असे जेव्हा साहित्यामध्ये काही वर्णनात्मक शब्द येतात किंवा तसं काही कवितेमध्ये आपल्याला आढळतो तेव्हा त्याला आपण हास्य रस म्हणायचं. क्रोध, रौद्र भावना किंवा रौद्र रस, शंकर म्हटलं, भगवान शंकर की जे तांडव रौद्र रूपाकडे घेऊन जाणार आहे, त्यामुळे क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचं प्रलयकारी रूप ज्याला आपण तांडव म्हणतो त्याचं हे साहित्यातलं वर्णन. तर भयानक हा जो रस आहे तिथे भीतीदायक वर्णन, मृत्यू, भूत प्रेत, स्मशान, हत्या असं जेव्हा साहित्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळतं तेव्हा त्यांना भयानक रस असतो. बिभत्स म्हणजे किळस, तिरस्कार, जागृत करणाऱ्या भावनांचं साहित्य वर्णन तेव्हा तो बिभत्स रस. ह्या प्रत्येकाची उदाहरणं आपण नवीमध्ये शिकलेले आहोत. अद्भुत, परिकथा, लहान मुलांचं विश्व की जे प्रत्यक्षात नाही पण ते आहे असं भासवलं जातं, आश्चर्य आहे असे जेव्हा भाव निर्माण करणारं साहित्य आपल्याला आढळतं तेव्हा त्याला आपण अद्भुत म्हणतो. आणि सकाळची भूपाळी, अभंग, ओव्या आठवा की जिथं सारा भक्तिभाव आहे तिथे शांत स्वरूपातलं निसर्गातलं हे सगळं वर्णन तेव्हा त्याला म्हणायचं शांत रस आणि त्या भावाला म्हणायचं भक्तिभाव निर्माण करणारा हा साहित्यातला भाग. त्यामुळे जर तुम्हाला याचं स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या, म्हणजे तुम्हाला कवितेमध्ये जेव्हा हे प्रत्यक्ष लिहायचं असेल तेव्हा तुम्हाला हे उपयोगी पडेल. ठीक आहे. आता या रसांचं अतिशय सुंदर वर्णन संतश्रेष्ठ निळोबा महाराज यांनी केलेलं आहे. ह्या अभंगातून तुम्हाला सगळे 9 रस लक्षात येतात. या 9 रसांचं वर्णन करणारा संतश्रेष्ठ निळोबा महाराजांचा हा अभंग आहे. तुम्ही वाचला असेल, नसेल कदाचित तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, सांगो नवरस लक्षण तरी शृंगार हास्य करुण, धीर वीर भयानक जाण, बिभत्स अद्भुत शांत रस, शृंगारिक ते माधुर्य गाणे, हास्य ते विनोद करणे, कारुण्य ते कीव भाकणे, धैर्य उपजवणे ते धीर, वीर ते युद्धाच्या गाठी, शब्दा मागे शब्द उठी, भयानक रस भय घाली पोटी, बिभत्स त्याहुनी पुष्टी उच्छृंखल, अद्भुत रस ते नवला वाणी, जे का अचाटची बोलणे, श्रोतया ते विस्मय देणे, ऐकता शहाणे निर्बुजती, शांत रस तो शुद्ध सात्विक, विकार विवर्जित माझी विवेक, निळा म्हणे हे नवरस देख, जाणती गायक चतुरते. ही 5 कडवी आणि त्याच्यातून संतश्रेष्ठ निळोबा महाराज यांचा हा अभंग आहे. आता काव्य सौंदर्य आपण लिहित असताना त्या काव्याचे गुण लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. पहा, काव्याचा पहिला गुण आहे, खर तर अनेक गुण आहेत, 10 गुण आहेत, पण त्याच्यातले महत्वाचे आपण जेव्हा अभ्यासणार त्या महत्वाचे काव्याचे गुण म्हणजे प्रसाद, माधुर्य आणि ओज. तर प्रसाद म्हणजे काय? सुबोधपणा, सोपेपणा. एखादं काव्य वाचलं, ती कविता वाचली, आपल्याला लगेच समजते, बरोबर ना? तर तेव्हा त्या काव्यामध्ये प्रसाद गुण आहे असं आपण समजायचं. तर काही कवितेतले शब्द हे आपल्या कानांमध्ये रुंजी घालत असतात. त्या कवितेला स्वतःचा असा एक गोडवा असतो. मग काही बालगीत, या बालांनो सारे या, लवकर भरभर सारे या,
मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. साधी सोपी भाषा की जिथे प्रासादिक गुण आहे आणि गाताना खूप छान वाटतं, कारण नादानुकारी शब्द आहेत, यमक जुळवणारे शब्द आहेत, स्वतःच्या परिचय म्हणजे काहीतरी असं अद्भुत आहे, की दुनिया इतकी सुंदर आहे, त्या दुनियेमध्ये अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारं असं हे गाणं आहे. त्यामुळे तिथे माधुर्य आहे, तिथे गोडवा आहे. येतंय लक्षात? मग अशा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्या कवितांमध्ये असे कोणते गुण आहेत हे आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. किंवा त्या ज्या 2 ओळी असतील, 4 ओळी असतील, कडवं असेल एखादं, तर ह्या कडव्यामध्ये कुठला गुण आहे हा आपण ओळखून तिथे लिहिता आलं पाहिजे. याने काय होणार आहे? सौंदर्य, भारदस्तपणा, सुंदरता, तुमच्या त्या लेखनाला सुद्धा सौंदर्य येणार आहे. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा परीक्षक चेक करेल, त्या परीक्षकालाही वाटणार नाही की इथं कुठं गुण आपले ह्याचे कट करावे. परीक्षकानंतर पुढे मॉडरेटर कडे, पुढे चीफ मॉडरेटर कडे जेव्हा तुमची उत्तरपत्रिका जाणार तेव्हा त्याला कळलं पाहिजे या विद्यार्थ्याने या कवितेचा असा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे काव्याचे गुण असे प्रत्येक ओळींमध्ये, प्रत्येक कडव्यांमधून, त्या संपूर्ण कवितेतून जर तुम्हाला जाणवत असतील तर ते लिहून काढा, तसे ओळखायला शिका. तिसरा गुण आहे ओज. ओज म्हणजे काय? आवेश. देशभक्तीपर गीत पहा, ते गीत नुसतं आपण ऐकलं, एखादा पोवाडा आपण ऐकला तरी आपले बाहू स्फुरण पावायला लागतात, मनामध्ये वीरश्री संचारते. तो प्रसंग आपल्या समोर उभा राहणारं ते काव्य असतं. त्या काव्यामध्ये जोरदारपणा असतो, त्या काव्यामध्ये आवेश असतो आणि काव्याच्या ह्या गुणालाच काय म्हणायचं? ओज असं म्हणायचं. तेव्हा प्रसाद, माधुर्य आणि ओज असे हे काव्याचे गुण काव्य सौंदर्य आणि रसग्रहणाच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. रसग्रहणामध्ये भाषिक वैशिष्ट्य, इथे तुम्हाला या गुणांचा उल्लेख जर केलात तर सहज तुम्हाला तिकडे तो गुण परीक्षक देऊन जाणार आहे. येते लक्षात तुमच्या? कारण तिथे तुम्हाला उद्धृत करायचं आहे. पहा, कवींची भाषा शैली, मग तिथे शब्दालंकार आहेत का, काही आंतरिक लय आहे का, त्यानंतर नाद माधुर्यता आहे का. तेव्हा तो जो तिसरा घटक आहे रसग्रहणातला भाषिक वैशिष्ट्य, तिकडे तुम्हाला या काव्याच्या गुणांचा उपयोग होणार आहे आणि तुम्हाला ते तिथे वापरायचं आहे, ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. आता आपण पाहूया या सगळ्या आतापर्यंतच्या विवेचनावरून एखादी कविता मला का आवडते, त्या कवितेमध्ये काय काव्य सौंदर्य आहे कसं कळतं? तर त्यासाठी कवितेतली सौंदर्य स्थळं मला समजली पाहिजेत. काय आहेत मग ती सौंदर्य स्थळं? त्यातलं पहिलं आहे रसानुकूल चाल. जगदीश खेबुळकरांचा आकाशी झेप घेरे पाखरा गाणं ऐकलं तर ती कविता तुम्हाला अजून आवडेल ती, कारण तिला एक वेगळी चाल आहे. ज्या चालीमध्ये संगीतकारांनी ते गाणं गुंफलेलं आहे त्यानुसार तुम्हाला ती कविता रसाच्या दृष्टीने किती महत्वाची आहे, चाल आहे, बोलाविषयी वाटते, गुणगुणाविषयी वाटते. त्यामुळे पहिलं सौंदर्य स्थळ आहे रसानुकूल चाल. नंतर आहे नादानुकारी शब्दरचना. ही जर नादानुकारी शब्दरचना आपल्याला अनुभवायची असेल तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उत्तम लक्षण ही कविता आहे. ही संत रामदासांचा हा समास आहे, बरोबर. या समासामध्ये ज्या गोष्टी तुम्ही करू नयेत ना त्या नकारातून सांगितलेल्या आहेत, वाईट गोष्टी करायच्या नाहीत. एक वेगळाच नाद आहे तिकडे. जोडू नये, संडो नये, बरोबर, आणू नये, मानू नये, म्हणजे नये 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 एकतर पुनरावृत्ती आहे, अनुप्रास अलंकार येतोय तिकडे परत परत, असे काही शब्द येत आहेत तिथे. म्हणजे नादानुसार ती शब्दरचना संत रामदासांनी जी वापरलेली आहे ती आपल्या मनावरती प्रभाव करते, प्रभाव पाडते आणि म्हणून ती कविता मला आवडते असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. विषयानुरूप भाषा आहे ते ओळखायचं आहे. उदाहरणार्थ जवी पवारांची
तू झालास मूक समाजाचा नायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहावरती जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याचा तो इतिहास साक्षात तुमच्या डोळ्यांसमोर उभा केलाय. चित्र कुठेच नाहीये. पण काय घडलं असेल आपल्या बॅक टू द माइंड, मनाच्या मागे, मनाच्या पडद्यावर, ज्याला मनपटल म्हणतो, त्या मनपटलावर तो संपूर्ण इतिहास आपल्या उभा राहिलेला आहे. म्हणजे मग तिकडे जवी पवारांनी ते जे शब्द वापरलेले आहेत त्या शब्दाची ताकद विषयानुरूप आहे. ती भाषा ती आपल्याला तिथे नमूद करायची आहे. मग भाषेचे अलंकार वेगवेगळ्या कवितांमध्ये वेगवेगळे अलंकार दिसतात. साधी वस्तू ही कविता घेतली तर तिथं चेतन गुणोक्ती अलंकार प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला दिसतो. का? म्हणजे घरातल्या वस्तू यांना मन आहे त्यामुळे त्यांना निष्कासित करू नका. पण त्याच्या मागचा वाच्यार्थ घेतला तर विद्यार्थी मित्रांनो, घरातल्या अशा नको असलेल्या वस्तूंची त्यांनी तुलना केली आहे माणसाच्या जीवनाशी. वृद्धत्व आल्यानंतर जेव्हा आपण वृद्धाश्रमांचा मार्ग घरातल्या वृद्धांना दाखवला जातो तेव्हा निष्कासित करू नका असं म्हटलं गेलंय. पहा, म्हणजे मग हे अलंकार मला ओळखता आले पाहिजेत. कुठला अलंकार आहे? यमक आपल्याला ओळखता येतो, उपमा तीही ओळखता येतात. पण हे जे रूपक आहे, चेतन गुणोक्ती अलंकार आहेत, असे अलंकार त्या कवितेमध्ये आहेत का हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आणि तिथे जेव्हा तुम्ही हे ओळखू शकणार ना तेव्हा तुम्हाला रसग्रहण आणि काव्य सौंदर्य हे परीक्षेसाठी आवडेल. पण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही एखादं साहित्य वाचाल, एखादा कविता संग्रह तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा तुम्हाला हे सगळे मुद्दे पटू लागतील, समजतील. येतंय लक्षात? आणि मग वृत्त, अक्षर गणवृत्त, मात्रावृत्त, छंदवृत्त आपण अभ्यासलेले आहोत 9वी मध्ये. मग तिथे असं कुठलं वृत्त आहे का? तर त्या वृत्ताचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे. आणि मग कल्पना विलास, खोद आणखीन थोडेसे, आशावादी राहा असं सांगितलेलं आहे त्या कवितेमध्ये. की प्रयत्न सोडू नका. नुसतीच कल्पना नाहीये तर त्या कल्पनेच्या एक एक टप्पा कसा वृद्धिंगत होत गेला आहे तो तुम्हाला तिकडे सांगता आला पाहिजे. म्हणून कविता उभी वाचायची आहे, कविता आडवी वाचायची आहे. त्या वाय अक्षावरती कवितेतली सौंदर्य स्थळ असणार आणि त्या एक्स अक्षावरती माझं स्वतःच प्रत्येक या मुद्द्यानुसार कवितेचं मी केलेलं विश्लेषण असणार. त्यामुळे कविता तिथे सुद्धा गणित कसं आहे ते पहा. तिथे सुद्धा एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत. इज इट क्लिअर टू यू? पुढे आपण पाहूया. मग आता प्रत्यक्ष रसग्रहणाकडे मला यायचं आहे. जर शक्य झालं तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. रसग्रहण म्हणजे काय? तर आस्वादानंतर कवितेच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची पायरी म्हणजेच रसग्रहण. झालं, मला कवितेतलं सौंदर्य समजलं, कविता आवडली, शब्द कळू लागले, अर्थ माझ्यापर्यंत पोहोचतोय, अर्थ सौंदर्याच्या दृष्टीने मी विचार करतेय, विचार सौंदर्य काय आहे ते मला कळलंय, आशय सौंदर्य म्हणजे काय हे मला कळलेलं आहे. आता मला ते शास्त्रशुद्ध भाषेमध्ये वापरायचं आहे, लिहायचं आहे. इथे मग आपल्या भाषेची नियमव्यवस्था येते. त्या नियमव्यवस्थेलाच आपण थोडक्यात भाषेचं व्याकरण असं म्हणतो. काय करायचं रसग्रहण करताना? समजेपर्यंत कविता वाचायची. प्रथम 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा. जसं जसं वाचत जाल व्यक्तिपरत्वे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारा अर्थ वेगळा असू शकतो कवितेतून, हे लक्षात घ्या. प्रत्येक शब्द तुम्हाला वेगळं सांगून जाईल. आणि मग कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घ्या. कुठे असते मध्यवर्ती कल्पना? तर लेखक आणि कवी यांचा परिचय झाला तर त्या पद्यरचनेमध्ये, पुस्तकामध्ये पाठ परिचय हा जो भाग आहे किंवा प्रस्तावना हा जो भाग आहे त्या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला मध्यवर्ती कल्पना दिलेली असते, तर समजून घ्या ती. नंतर कवितेचा वाङ्मय प्रकार जाणून घ्या. कुठल्या वाङ्मय प्रकारामध्ये ती कविता आहे ते तुम्हाला तिथे कळणार आहे. लक्षात येते तुमच्या? मग कवितेला चाल लावता येते का?
गेयता आहे का, तिथं नादमाधुर्यता आहे का, ते समजून घ्यायचं आहे. आणि मग कवितेतले अलंकार हे शब्दालंकार आहेत का अर्थालंकार आहेत, अशा पद्धतीने कविता तुम्हाला पहिली पायरी आहे. हे 4-5 मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. यानंतर आता जायचं कवितेच्या आशयाकडे. पहा, वरचे सगळे मुद्दे हे ढोबळमानाने तुम्हाला घ्यायचे आहेत, लक्षात येते. पण आता आम्ही प्रत्यक्ष त्या कवितेच्या आशयाकडे जाणार आहोत. त्यामुळे नुसतं 4 ओळी रसग्रहणाला आहेत म्हणून पाहू नका, संपूर्ण कविता आशयाच्या दृष्टीने पडताळून पाहायची आहे. मग तो आशय जो आहे त्या आशयाची सूचकता काय आहे, आशयाला दिलेली कलाटणी आश्वासक चित्रामध्ये पहा. नीरजा यांनी काय केलंय, भूमिका बदलून बघायला सांगितलंय. मुलीने मुलाची भूमिका करायची आहे, मुलांना मुलीची भूमिका करायची आहे. म्हणजे एका विशिष्ट कडव्यांपर्यंत आपल्याला कळतंय मुलगा मुलीची कामं करतोय, मुलगी मुलीची कामं करतीये. पण एका विशिष्ट कडव्यामध्ये कवयित्री काय सांगतायत, भूमिका बदलून बघा, तिथं आशयाला कलाटणी मिळाली आहे. मग उपदेश काय दिलाय, स्त्री पुरुष समानता. पण नुसती स्त्री पुरुष समानता नाहीये, संवेदनशील राहिलं पाहिजे. जेव्हा आम्ही जोडीनं काम करणार तेव्हा आमच्या मनामध्ये संवेदनशीलता पाहिजे, हा मूल्य आलेला आहे तिकडे. असा सुंदर विचार नीरजा यांनी दिलेला आहे. मग कवितेचा माझ्या मनावर काय परिणाम झाला, मुलगा म्हणून ती कविता वाचताना उद्या भविष्यामध्ये मी असं करू शकेन का, मला करता येईल का, तर ती कविता भिनली अंगात असं म्हणता येईल, नाहीतर ती नुसतीच आम्ही अभ्यासापुरती अभ्यासली असं म्हणता येईल. त्यामुळे दूरगामी परिणाम आहेत. हा परिणाम अभ्यासक्रमाचा किंवा जे काही आपण शिकतोय तो व्यवहारामध्ये वागताना मी वापरतोय का, येतंय लक्षात. हा परिणाम चिरकाल टिकला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ते टिकण्यासाठी मग कवीने ती कविता कशा पद्धतीने मांडलेली आहे, रूपक रचली आहेत का, त्याच्यात काही आहेत, प्रतिमा आहे तिकडे, स्त्री आणि पुरुष बावला बावली प्रतीक घेतली आहेत ना, उपमा दिल्या आहेत का, वास्तविक वर्णन केलेलं आहे, येस, आणि निसर्ग सौंदर्याची प्रतीक वापरली आहेत का. पहा, अशा दृष्टीने आशयाला पडताळून प्रत्येक कविता आम्ही अभ्यासायची आहे. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगते वाय अक्षावरती मला कविता मांडायची आहे, तेव्हा वाय अक्षावर सौंदर्य स्थळ येणार, आणि एक्स अक्षावरती जेव्हा मला ती कविता स्वतःला अभ्यासायची आहे तेव्हा या सगळ्या मुद्द्यांचा आपण एक्स अक्षावरती मांडणी करून लेखन करायचं आहे. रसग्रहण अशा पद्धतीने आपण कवितेचं करायचं आहे. आता इथे तुम्हाला मी म्हटलं, पहा, त्याप्रमाणे एक कृती मी तुम्हाला इथे करून दाखवली आहे. काय आहे, उदाहरण दिलेलं आहे, खाली दिलेल्या काव्य पंक्तीचं रसग्रहण करा. 4 गुणांसाठी ही कृती विचारली जाते. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. पहा, कवितेचं आधी वाचन करता आलं पाहिजे. कुठे थांबायचं, कुठे तोडायचे शब्द, हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हाच तुम्हाला ओळींचा अर्थ लागेल. आणि म्हणून अलीकडे अभिवाचन, साहित्याचं अभिवाचन हा प्रकार आलेला आहे. तेव्हा अशा अभिवाचनाचे काही नमुने ऐका. युट्यूब वरती खूप छान छान प्रत्यक्ष कवींनी वाचन केलेले सुद्धा अभिवाचनाचे नमुने आहेत. आता इथे मला काय करायचं आहे, रसग्रहण करायचंय. 3 मुद्दे आपल्याला पृष्ठ क्रमांक 96 वरती दिलेला आहेत. रसग्रहण त्याच ढाच्यामध्ये आपल्याला, त्याच पायऱ्यांमध्ये आपल्याला बसवायचं आहे. पहिली पायरी काय आहे, आशय सौंदर्य. दुसरा घटक काय लिहायचा आहे, घटक किंवा पायरी. दुसरा घटक काव्य सौंदर्य आणि तिसरा घटक भाषिक वैशिष्ट्य. आता मला आशय सौंदर्य लिहिताना कसं लिहायचं आहे पहा. मुळात तर वस्तू या कवी द.भा. धामणसकर यांच्या कवितेतल्या प्रस्तुत ओळी आहेत. निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारख्या भावना असतात. वस्तू संवेदनशील असतात, त्यांना प्रेमाने वागवायला हवे, हा भाव कवितेत व्यक्त केला आहे. पहा, भाव सौंदर्यामध्ये
तो तुम्हाला आशय सौंदर्यामध्ये काय काय सांगितलंय मांडायला? एकतर कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, त्या कवितेतून मिळालेला संदेश, उपदेश आणि मूल्य. आलं का मूल्य? संवेदनशीलता. त्याच्यानंतर मध्यवर्ती कल्पना मिळाली. आलं लक्षात तुमच्या? मग आता ह्या ओळीच्या अनुषंगानं मला लिहायचंय. त्यामुळे इथं मेन्शन करायचंच मुळात ती कविता कुणाची आहे. जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर ती कविता, त्या ओळी किंवा त्या पूर्ण कविता कुठल्या कविता संग्रहातून घेतलेली आहे पहा, तिकडे ते नमूद केलेलं आहे. तर तुम्ही त्याचा उपयोग लेखनात करायचा आहे. आणि अशा पद्धतीने या ओळीशी संबंधित मग आपण आशय सौंदर्यातले जे तुम्हाला प्रमुख उपघटक दिलेले आहेत त्या पद्धतीनं हा एक 3-4 ओळींमध्ये पहिला आपण परिच्छेद लिहून ठेवायचा. मग आपण यायचं काव्य सौंदर्याकडे. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते छोटे छोटे घटक दिले आहेत पहा. अलंकार, रस, त्यानंतर विविध कल्पना, प्रतिमा आहेत का, विविध भावना त्या आहेत का, त्या तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे. थोडस इथे ओळींचं स्पष्टीकरण पण तुम्हाला करावं लागेल. मग घरातल्या निर्जीव वस्तूंची मानवी भावना जोडली गेली तर त्या वस्तू माणसासाठी अमूल्य ठरतात. भावना आली इकडे. मात्र बहुतेक माणसं वस्तूंना निर्जीव समजतात. आलं की नाही? कॉन्ट्रावर्सी आली, ते विरोधाभास आला. प्रत्यक्ष कवयित्री काय सांगतायत, कवी काय सांगतायत आणि आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचं आहे. आणि मग आपण माणसं त्या वस्तूंशी कसे निर्दयतेने वागतो हे तिथे या ओळीतून तुम्हाला जाणवतंय. मग कवी इथे काय सांगतायत? त्या माणसांसाठी कवी सांगतात की जे वस्तूंशी निर्दयपणे वागतात ना, त्यांना ह्या ओळीतून काय संदेश दिलाय? अरे वस्तूंना मन नसेल कदाचित, पण म्हणून कठोरपणे वागू नका. त्या आपल्याच कुटुंबाचा एक घटक आहे अशी आपुलकीची भावना त्यांच्या प्रती बाळगा, म्हणजे त्याच वस्तू सुखावतील. पहा, हा तुम्हाला दिलेला संदेश म्हणजे वस्तू हे प्रतीक वापरून कवीने तुम्हाला त्या वस्तूंचं मन कसं इथं स्पष्ट केलेलं आहे. आलंय लक्षात? आता आपण पाहूया भाषिक वैशिष्ट्य या तिसऱ्या टप्प्याकडे. भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय काय आवश्यक आहे रसग्रहणाच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात दिले आहे. एकतर कवींची भाषा शैली ग्रामीण आहे, बोलीभाषा आहे, संवादात्मक आहे, निवेदनात्मक आहे का चित्रदर्शी आहे, हे तुम्हाला ओळखायचं आहे. पहा, जर नीरजा यांची आश्वासक चित्र ही आपण कविता घेतली तर चित्रदर्शी कविता. समोर उभं राहते आपल्या, संवाद पण आहे तिकडे. दोन माणसांमधला संवाद, प्रत्यक्ष मुलगा आणि मुलगी या दोघांमधला संवाद दाखवलेला आहे. मग तिकडच्या जर तुम्हाला दोन ओळी तुम्हाला दिल्या तर प्रत्येक त्या 2 ओळींमध्ये संवाददर्शी भाषा आपल्याला दिसून येते. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग आता ह्या कवितेच्या अनुषंगानं या 2 ओळींच्या अनुषंगानं काय लिहिणार भाषिक वैशिष्ट्यात? पहा, मी लिहिलंय, प्रस्तुत कवितेतील या ओळी मुक्त शैलीतल्या, आली का कवीची भाषा शैली, आणि वाचकांशी संवाद साधणारे आहेत. तिथं आपल्याशी कोणीतरी बोलतंय. ती कविता, त्या ओळी वाचताना मला वाटतंय येस माझ्याशी कोणीतरी बोलताय. प्रत्यक्ष नाही, पण माझा हा भास आहे. लक्षात येतंय? निर्जीव वस्तूंच्या भावभावना सजीव करणाऱ्या या ओळीत चेतन गुणोक्ती अलंकार आहे. मानवी भावभावनांचं आरोपण जेव्हा आपण निर्जीव वस्तूंवर करतो तेव्हा तिथं रसग्रहण, तो अलंकार कुठला होतो? चेतन गुणोक्ती अलंकार होतो. त्यामुळे वस्तू आणि माणूस यांच्यातला स्नेहभाव हा आत्मीयतेने जपायला हवा असा संदेश प्रस्तुत ओळीतून कवींनी दिला आहे. सोपं आहे. या पद्धतीनं जेव्हा तुम्ही अभ्यास करणार सहज तुम्हाला 4 पैकी 3 मार्कांची तयारी होऊन जाणार. हे मी लिहिलंय, यापेक्षा तुम्हाला वेगळंही काही वाटू शकतं. येतंय लक्षात? त्यामुळे तुम्हाला स्वतःला काय वाटतं ते वाचताना त्यासाठी कविता उभी आणि आडवी अशा दोन्ही पद्धतीनं आपण अभ्यासायची आहे. येतंय लक्षात तुमच्या? आता पुढे आपण पाहूया दुसरं एक उदाहरण घेऊया रसग्रहणाचं. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात.
आपण आशय सौंदर्याचा आधी अभ्यास करूया. तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेतील या ओळी प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार जवी पवार यांच्या नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेतल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा मागोवा घेणारी ही कविता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करतात जे आंदोलन उभं राहिलं त्या सामाजिक लढ्याचं वर्णन, डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. पहा, असं तुम्हालाही लिहिता येणार म्हणून म्हणते की कविता अशा पद्धतीने अभ्यासा. याच्यातला प्रत्येक घटक रसग्रहणासाठी जे मेन 3 घटक दिलेले आहेत आणि त्याच्यातले छोटे छोटे घटक आहेत ते तुम्ही जेव्हा अशा वाक्य स्वरूपात मांडणार तुमचा त्या घटकाचा अभ्यास होणार. मग काव्य सौंदर्य काय आहे, इथे कुठला विचार मांडलाय, काय अर्थ आहे, कुठलं भाव आहे याच्यामध्ये, तर पहा, चवदार तळ्याच्या पाण्यासाठीच्या संघर्षात काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. संगीनी म्हणजे तलवारी असे सांगणाऱ्या या ओळी आहेत. संघर्षाची तीव्रता सांगण्यासाठी कवी काठ्यांना संगीनीची उपमा देतात. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे इथे उपमा आलेली आहे. हजारो वर्षांच्या युद्धाचं रूपांतर महायुद्धात झालं. मानसिक गुलामगिरी विरुद्ध डॉक्टर आंबेडकरांनी पुकारलेलं हे बंड इतकं प्रबळ होतं की आतापर्यंत लढलेल्या युद्धांवरची महाकाव्य झाली की रामायण झालं, महाभारत, पण हे काव्य काय करतं, या महापुरुषाच्या पायाशी गळून पडावं इतका मोठा हा जनलढा होता. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा हा लढा होता. येते लक्षात तुमच्या? हे तुम्हाला इथं मांडता आलं पाहिजे. आणि मग भाषिक वैशिष्ट्य, मुक्त छंदातली कविता आहे. प्रत्येक शब्दामध्ये ओजस्वीपणा आहे. बघा, ओज आहे, आवेश येतो एक वाचताना. काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात असं म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यांसमोर तलवार येते, आमचे बाहू स्फुरण पावतात. धार आहे, प्रत्येक शब्दाला धार आहे. महाकाव्य म्हटलंय पण ते महाकाव्य नम्र झालंय. कुठल्या शब्दातून नम्रता आलीये? पायांशी गळून पडावीत. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तेव्हा तिथं नम्रता आलेली आहे. इतका मोठा असा हा जनलढा. काठ्यांच्या बंदुका झाल्या पण त्यासाठी वापरलेला संगीनी शब्द, बरोबर, संगीनी म्हणजे बंदूक, सॉरी मी तलवार म्हणाले, माफ करा. संगीनी हा शब्द सौंदर्य प्रधानतेचं प्रतीक आहे. कोणतीही वृक्षता नसेल पण थेट परिणाम करणारा असा हा संगीनी हा शब्द. म्हणजे प्रत्येक शब्द तुम्हाला काय सांगतो हे तिथे तुम्हाला नमूद करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं मला वाटतं रसग्रहण हा भाग तुम्हाला समजलेला आहे. आणि हे जे सगळे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 97 वरती तुम्हाला वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा विचार करा. प्रत्येक कविता या पूर्ण प्रत्येक मुद्द्यामध्ये तुम्हाला बसवायची आहे. अर्थ सौंदर्यामध्ये काय येणार, विचार सौंदर्यामध्ये काय येणार आणि भाव सौंदर्यामध्ये काय येणार. बघा, रसग्रहणाचा मधला भाग म्हणजेच काव्य सौंदर्य. म्हणजे तुम्हाला काव्य सौंदर्य हे रसग्रहणामध्ये पण उल्लेख करावं लागतं, कारण तिथे तो घटक आहे. आणि अर्थ सौंदर्य, काव्य सौंदर्य हा 4 मार्कांचा जो वेगळी कृती विचारली जाते त्यासाठी सुद्धा तुम्हाला काव्य सौंदर्य अभ्यासायचं आहे. अशा पद्धतीने अर्थ सौंदर्यामध्ये काय काय लिहिलं पाहिजे, तुम्ही कशाचा विचार केला पाहिजे, कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, आशयाला पुढे नेणारा विषय आहे का, शब्दांचा चपखल वापर केला आहे का, अर्थछटा कुठली येतीये. मग अर्थछटा मी तुम्हाला म्हटलं वाच्यार्थ आहे, लक्षार्थ आहे का व्यंगार्थ आहे का, मी तुम्हाला सांगितलं ते आधी कळलं असेल नक्कीच, बरोबर. त्यानंतर विचार सौंदर्य, कुठला विचार आहे कवितेत, सर्व समावेशक विचार, नेहमीपेक्षा वेगळा विचार केलाय कवी नीरजांनी, भूमिका बदलायला सांगितलीये. आतापर्यंत पारंपरिकरित्याने काय चालत आलेलं, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांनी पुरुषांची कामं करायची, स्त्रीनं स्त्रीची कामे करायची, पण इथे मात्र वेगळा अनुभव देतायत बावला बावलीचं प्रतीक वापरून. येतंय लक्षात? आणि म्हणून कवयित्रीने दिलेला हा अनुभव प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावतोय.
तेव्हा तिकडे अनुभवांचा अंतर्मुख होऊन केलेला विचार या मुद्द्यावर तुम्हाला 2 ओळी लिहायच्या आहेत. अशा पद्धतीने विचार सौंदर्य तुम्ही तो मुद्दा कव्हर करायचा आहे. आणि मग भाव सौंदर्य, कवितेतून व्यक्त होणारा मूळ भाव, स्थायी भाव काय आहे पहा. आणि मग वाच्यार्था पलीकडचा भावार्थ कुठला लक्षात येतोय बघा. काही शब्द असे आहेत का दिलेल्या कृतीमध्ये, दिलेल्या काव्य सौंदर्य कृतीसाठी ज्या ओळी दिलेल्या असतील त्याच्यामध्ये अशा काही ओळी आहेत का की ज्या वेगळा अर्थ सूचित करतायत? काही भावनांचा आविष्कार दाखवणारे शब्द आहेत का? संवेदनशीलता दिसतीये का? रस कुठला आहे? कल्पना कुठल्या वापरल्या आहेत? आणि प्रतिमा काय आहेत? हे तुम्हाला भाव सौंदर्याच्या दृष्टीने लिहायचं आहे. या प्रत्येक घटकांवर कृती विचारली जाते. वरील ओळीतून तुमच्या लक्षात आलेलं विचार सौंदर्य लिहा, किंवा वरील ओळीतील भाव सौंदर्य लिहा, किंवा दिलेल्या ओळी अर्थ सौंदर्याच्या दृष्टीने विश्लेषण करा. अशा पद्धतीने कृती विचारण्यात येतात. तर याच्यावरती आपण एक कृती पाहू. 2 मिनिटं राहिलेली आहेत. कदाचित आपलं सेशन परत खंडित होईल. आपण परत जॉईन होऊया. पहा, भाव सौंदर्य कृती आपण एक वाचूया. अशी तुम्हाला 2 ओळी दिलेल्या आहेत. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. या काव्य पंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. मग पहिलं तर या ओळींमधला प्रत्येक शब्द मला अर्थ कळलाय का? मुखी हरी वसो कुशल धाम नामावली म्हणजे काय? सकल कामना म्हणजे काय? मावली म्हणजे काय? या प्रत्येक शब्दाचा साधा सरळ सोपा अर्थ, अभिधा मला समजली पाहिजे, वाच्यार्थ मला समजला पाहिजे, ती ताकद त्या शब्दाची काय आहे ती मला कळली पाहिजे. मग 2 गुणांचा प्रश्न आहे. किती लिहिणार? भारंभार. इथून सुरुवात करायची, 3ऱ्या पानाला संपवायचं. मग आम्हाला वेळ पुरत नाही. कसा पुरणार? 2 गुणांचा आहे ना. मग भावसौंदर्य विचारलंय. भावसौंदर्याचे घटक काय आहेत लक्षात घ्या. त्या दृष्टीनेच तुम्हाला नमूद करायचंय, नाहीतर पेपरला वेळ पुरणार नाही. मग जे येतं तेच राहून जाईल. ठीक आहे. मग आता बघा कसं लिहिलंय. मोरोपंतांच्या केकावली या ग्रंथाच्या उपसंहारातील पद्य भाग म्हणजे भरतवाक्य. परमेश्वराशी मोरोपंतांनी साधलेला हा संवाद पृथ्वी वृत्तात आहे. 3ऱ्या कडव्यातल्या या ओळी आहेत. नामभक्ती हा परमेश्वराकडे जाण्याचा सहज सोपा मार्ग सांगताना येथे रूपक अलंकाराचा वापर मोरोपंतांनी केलाय. आहे ना. भावसौंदर्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे अलंकार कुठला वापरला आहे, प्रतिमा कुठली आहे, लक्षात येत आहे. नामावली हीच माऊली. बघा भाव काय आहे? नाम घ्या. नाम हीच माऊली आणि तीच सर्वांसाठी कल्याणकारी आहे. हा इथे वाच्यार्थ्या पलीकडचा असलेला लक्षार्थ. माऊली काय करते? लेकराला सन्मार्गाची वाट दाखवते. मग कुशलधाम नामावली म्हणजे काय? सर्व इच्छा पूर्ण करणारी माऊलीच जणू. म्हणून तिला माझ्या मुखी सदैव राहू दे. माऊली सारखी ती सकल कल्याणांचं स्थान असते असा नाम महिमा दाखवणाऱ्या या ओळी सर्वांगीण आणि सर्वकालीन आहे. त्याला स्थळाकाळाचं भान नाहीये. कुठेही गेल्यानंतर नाम घेतला की परमेश्वराकडे जाण्याचा सहज आणि सोपा मार्ग या ओळीतून कवींनी सांगितलेला आहे. लक्षात येते तुमच्या? आता पहिली तर गोष्ट तुम्हाला मी कवितांचा अभ्यास कसा करायचा ते सांगितलं. आपलं पाठ्यपुस्तक इतकं सुंदर आहे. तुम्ही किती कविता आहेत तुम्हाला पुस्तकात माहिती आहे का? गद्यपाठ किती आहेत, पद्यपाठ किती आहेत? आता कमी केलेला अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? तो तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितला असेलच, तर तो शिक्षकांनी त्यांना सांगावा. कारण एक त्यांच्याही मनावरचं ओझं आपण समजूया. कुठेतरी कमी, तेवढा त्याला अभ्यास कमी झाला तर 10वीच्या दृष्टीने त्यांना ते महत्वाचं आहे. आणि मग मुलं ही परीक्षार्थी असतात, मार्क्स ओरिएंटेड आहेत, कारण स्पर्धेचं युग आहे. मग त्या स्पर्धेच्या युगामध्ये माझा पेपर हा असा सुंदर असला पाहिजे. मग त्याच्यासाठी जे कमी केलं आहे 75% आहे आपल्याला, पण ते 75% कमी करताना तुम्हाला साहित्य त्यातलं पाठ्यक्रम कमी केलंय, व्याकरण कुठेही कमी केलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यामधला भाषा अभ्यास कुठेही कमी केलेला नाहीये.
ते धडे फार तर कमी झालेले आहेत, पण त्या धड्याखाली असणारा भाषा अभ्यास, तिथे असणाऱ्या उपक्रम कृती, हो ना, हे कुठेच कमी झालेलं नाही. त्यामुळे हे एक लक्षात घ्या. अभ्यास कमी झालाय या आनंदामध्ये मी खूप मुलांची जेव्हा बोलले मॅडम अभ्यास कमी झालाय, नाही, धडे वगळले आहेत, हो ना, कविता एखादी वगळली आहे का, हे लक्षात घ्या. त्याच्या खाली जे काही आहे ना ते वगळलेलं नाहीये. व्याकरण कुठेही वगळलेलं नाहीये, म्हणजे भाषाभ्यास वगळलेला नाही. मग जेव्हा मला आता रसग्रहण आणि काव्य सौंदर्य कृती सोडवायची आहे, तेव्हा आतापर्यंत मी तुम्हाला हे जे सगळं विवेचन सांगितलं, कविता उभी आणि आडवी कशी वाचायची, या पद्धत, म्हणजे आता मी काय करणार, आता एक छान मोठे फुलस्केप घेणार. प्रत्येक कवितेसाठी माझा एक फुलस्केप असेल. 8 कविता आहेत, 8ही अभ्यासा. असेल कुठली कमी केली करू देत, पण 8ही अभ्यास ना जरा बघा त्याच्यातलं सौंदर्य काय आहे. आणि मग 8 गुणांसाठीचा पण आपल्याला 4 गुणांसाठी तर सोपा प्रश्न आहे, तिथे 4 गुण आम्हाला मिळूनच गेले पाहिजे, हो की नाही. कवितेचा विषय, कवितेचे कवी, कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, आवडणाऱ्या ओळी, न आवडणाऱ्या ओळी, याच्यातून तर तुम्हाला मार्क मिळणारच आहेत. माझे मार्क जातात कुठे, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. पण मला असं वाटतं आता यापुढे तुमचे मार्क जाणार नाहीत आजच्या विवेचनावरून. तेव्हा मॅडम आज तुमचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ परत तुमच्या शाळेच्या ग्रुपवरती टाकतील, तर परत तो अभ्यासा. लक्षात येते, सोडून देऊ नका. म्हणजे तुम्ही पुढे भविष्यात उद्या एखाद्या काव्य वाचन स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकाल. तुम्ही स्वतः काव्य या पद्धतीने लिहू शकाल. लक्षात येते तुमच्या, म्हणजे लेखन अभिव्यक्ती पण तुमची तिकडे येईल. मग हे लिहित असताना तुम्ही करणारच आहात विश्लेषण करणं, ती कविता शास्त्रीय दृष्ट्या अभ्यासणं, यालाच म्हणायचं रसग्रहण आणि काव्य सौंदर्य. जे पुस्तकात 96 पान आणि 97 पानावरती घटक आहेत, त्या घटकातला प्रत्येक उपघटक बारकाईनं अभ्यासायचा आहे. प्रत्येक 4-4 ओळी घेऊन बघा, 2 ओळी घेऊन बघा, आणि मला त्या घटकानुसार कवितेचं विश्लेषण करता येतंय का, मला रसग्रहण करता येतंय का, हे विचार करा. आलं लक्षात. त्यामुळे ऑप्शनला इथं काही टाकायचं नाही. ती आपली भाषा आहे आणि सुंदर आहे भाषेचा हा प्रवास. ठीक आहे. साक्षी खोत. मॅडम आज तुम्ही आम्हाला रसग्रहण आणि काव्य सौंदर्य याबद्दल खूप छान असा विवेचन तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांसमोर केलं, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. रसग्रहणातलं एकही म्हणजे शंका विचारण्यासारखा असा काहीच भाग तुम्ही ठेवला नाही. खूप छान असं संवाद साधला आमच्याशी, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. स्वाती संकपाळ. मॅडम शंका काहीच नाही, तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं. रसग्रहण खूप छान पद्धतीने आम्हाला कळालं. ऑनलाईन तुम्ही खूप छान पद्धतीने, प्रत्यक्ष तुम्ही आमच्या समोर आहे असं वाटलं शिकवताना, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. बाळांनो, भाषा फार सुंदर आहे आणि प्रत्येक भाषेचा अभ्यास असा करा. अगदी इंग्रजीची कविता, तिथे अप्रिसिएशन ऑफ द पोएम आहे, बरोबर. मग तिथे अप्रिसिएशन पण असं मला लिहिता येतं का, तिथे रायमिंग स्कीम कोणती आहे, बरोबर, फिगर ऑफ स्पीच कोणते आहेत, जसे आपल्या भाषेतले अलंकार, तिथे फिगर ऑफ स्पीच आहे, तिथे सुद्धा पर्सोनिफिकेशन आहे, तिथे सुद्धा ओनोमॅटोपिया आहे, तिथे हायपरबोला आहे, रिपिटेशन आहे, अलिटरेशन आहे, तिथे सुद्धा आहे. हिंदीमध्ये सुद्धा आहे, कल्पना पल्लवन आहे ना. म्हणजे असा मला प्रत्येक भाषेचा अभ्यास करायचा आहे आणि भाषा आवडू लागणार तुम्हाला. प्रत्येक भाषेवरती तुमची स्वतःची शक्ती असेल याच्या पुढे, असं मला आता मी गृहीत धरणार आणि माझी खात्री आहे की तुम्ही आता असा अभ्यास करणार. थोडस विद्यार्थी मित्रांना मला सांगावंसं वाटेल, मी ना 5वीत होते, कळलं का मुलांना, मी 5वीत होते आणि मला तेव्हा माझे सावंत सर मराठीला शिकवायला होते. संस्कृत आणि मराठी माझं उत्तम असण्याचं कारण म्हणजे मला लाभलेले माझे शिक्षक आणि ते सावंत सर आज जवळजवळ 79 वर्षाचे आहेत आणि बेड रिडन आहेत आता. पण त्या सरांना मी विचारायची, सर ह्या पुस्तकामध्ये हे लिहितात ना, ते कोण असतात तो, मला तसं व्हायचंय, मला पण कधीतरी माझं नाव, मी नेहमी पुस्तकाचं पहिलं पान म्हणजे मी पुस्तक कुठून सुरुवात करायची, इथून, हे चित्र माझ्याशी कसं बोलतं, ते चित्र मला काय सांगतं, मागे काय आहे त्या पुस्तकाच्या, मागचं चित्र काय आहे. तुम्हाला आता चित्र छान रंगीत आहेत, आमच्या वेळची पुस्तकाची छोटी आणि जाडी होती, म्हणजे अभ्यास खूप होता, 20-20 धडे, 19 कविता, असा आम्हाला अभ्यास असायचा. आता किती कमी अभ्यास आहे,
बरोबर ना. मग मी सरांना विचारायचे, सर मला ना ह्या पुस्तकं कुठे लिहिली जातात? तर सर म्हणायचे पुण्याला ना एक मंडळ आहे, मग तिथे जाण्यासाठी काय करावं लागतं? अभ्यास भरपूर करावा लागतो, भाषा आपली चांगली असावी लागते, भाषेवरती प्रभुत्व मिळवावं लागतं, तू जाशील नक्कीच, असं सर मला तेव्हा म्हणालेले. पण असं कधी वाटलंच नव्हतं. पण मात्र मी नेहमी विचार करायचे, मी असा अभ्यास करायचे भाषेला की माझे मार्क्स कुणीच कधी कापू शकले नाही. माझे निबंध स्वतःचे असायचे. मी कुठल्याही निबंधाच्या पुस्तकातून बघून निबंध कधीच लिहिलेला नाही. कारण आपण जेव्हा बघून लिहितो तेव्हा ती दुसऱ्याची अभिव्यक्ती असते, आपण ते काम करायचं नाही. मला स्वतःचे विचार आहेत ना, ते असू देत नकारात्मक ते सकारात्मक, ते मांडता आले पाहिजेत. आणि एवढी तयारी. आणि एक दिवस मी सरांना 10वी बाहेर झाले, 10वी झाले आणि सरांना सांगितलं, सर माझं स्वप्न मी पूर्ण करणार. एक दिवस मी पाठ्यपुस्तक मंडळावरती काम करणार. आणि त्या सरांचे आशीर्वाद असतील, कारण आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद चांगल्या कामासाठी नेहमी आपल्या पाठीशी असतात. आणि त्या संपूर्ण चाचणी परीक्षा, सगळ्या परीक्षातून, इंटरव्ह्यू मधून असे आम्ही पास होऊन आम्ही तिथपर्यंत गेलो, पण आपल्या कामाने गेलो, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला पण अशी जर आवड असेल तर आता तुम्हाला भविष्यामध्ये खूप संधी आहे. रेडिओ जॉकी, मी रेडिओ जॉकी पण झाले, रेडिओवरती बातम्या देण्याचं काम केलं. म्हणजे पहा, जी माझी स्वप्न होती ती मराठी भाषेनं पूर्ण केली. म्हणजे आपली भाषा किती श्रेष्ठ आहे. आईच आपलं स्वप्न पूर्ण करू शकते की नाही, सांगा बरं. आई स्वप्न पूर्ण करते. म्हणजे एक तरी आपली भाषा इतकी पक्की पाहिजे, असा आपला अभ्यास पाहिजे की आपल्याला तिनं यशो शिखरावरती नेलं पाहिजे. असा हा यशाचा डोलारा असतो. तर तुम्ही सुद्धा तो अनुभवा. आता कितीतरी क्षेत्र आहेत. तुम्ही रेडिओ जॉकी ही केवढी मोठी संधी आहे मॅडम. 11वी 12वीला सेशन्स मध्ये आपण नवीन अभ्यासक्रम दिले, 12वी आणि 11वीच्या. तुम्ही पाठ्यपुस्तकं जर पाहिली असतील तर मी असं म्हणेन मराठी सोडू नका 10वी झाल्यानंतर पण. तिथे सुद्धा तुम्हाला संधी आहेत, भरपूर संधी आहेत करिअरच्या, मराठीमध्ये सुद्धा. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि असा अभ्यास करा. ऑल दी बेस्ट. आता आमच्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? आता मी सांगितलाच तो, भाषा ही भाषा आहे. दुसरी गोष्ट की प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा असं काही नसतं, बरोबर ना. हे आमच्या एक मॅडम होत्या, स्नेहा जोशीबाई, त्या आता निवर्तल्या आहेत, पण त्या आम्हाला असं कायम म्हणायच्या, असं लिहितात का कधी कुसुमाग्रज, मी हे द्वितीय भाषेच्या मुलांना लिहिलंय, हे मी तृतीय भाषेच्या. कविताच असते ना, कवीच्या मनातून येणारी, मग ती सोपी. फक्त ज्या मुलांची मातृभाषा मराठी नाही त्यांना ते मराठीचे पेपर सोपे जावे, त्यांनाही ते विषय आवडू लागावे, म्हणून अभ्यासक्रम मंडळानं केलेली ही सोय आहे. त्यामुळे लिहिताना कवी कवयित्री हे प्रथम भाषेसाठी, हे द्वितीय भाषेसाठी असं लिहित नसतात. त्यामुळे प्रत्येक भाषेचा भाषा म्हणून अभ्यास करा, विषय म्हणून परीक्षेला अभ्यास करायचा, पण भाषा म्हणून आपलं जीवन समृद्ध होण्यासाठी, आपण भाषिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी अभ्यास करायचा. त्यामुळे असे भाषिक दृष्ट्या समृद्ध व्हा. ठीक आहे, हाच माझा तुम्हाला संदेश राहील बाळांनो. धन्यवाद मॅडम. शेवटी आपण आभाराकडे वळूयात. खरंच आज आपण पद्य विभाग जो कृतीपत्रिकेमध्ये 16 गुणांसाठी विचारला जातो, त्यामधील महत्वाचा भाग म्हणजे काव्य सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि रसग्रहण या कृतींबद्दल अगदी ओघवत्या भाषा शैलीमध्ये सुंदर असं विवेचन आपण केलात. मग त्यामध्ये शब्दांची शक्तीस्थळं असतील, रस, काव्यांचे गुण, सौंदर्य स्थळ, अलंकार, रसग्रहण म्हणजे काय ही संकल्पना, ही कृतीपत्रिकेमध्ये कशी सोडवावी, शिवाय ते शास्त्रशुद्ध भाषेमध्ये कशा पद्धतीनं मांडावं याबाबत आपण सोदाहरण स्पष्टीकरण केलं. पण जाता जाता अगदी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांना आपण स्पर्श केला. त्यामुळे सर्व कवितांची उजळणी आज पुनश्च एकदा आमच्या विद्यार्थ्यांची झाली. आणि खरंच आमच्या ह्या विद्यार्थ्यांसाठी आज मॅडम खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल मी प्रशालेच्या वतीनं खूप खूप आभार मानते. आणि आपलं हे जे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य जे सुरू आहे त्या उत्तुंग कार्यासाठी तसेच आपल्या या भावी वाटचालीसाठी उत्तरोत्तर आपणाला असेच देदीप्यमान यश मिळो, आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण होत यासाठी आमच्या प्रशालेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद आणि पुनश्च एकदा आभार मॅडम.